टोरेस प्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात येते आणि आर्थिक गुन्हे शाखेनं पोईसरमध्ये सुद्धा ही छापेमारी केल्याचं उघडकीस आलं। दादर पाठोपाठ पोईसरमधील टोरेस कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात येते आणि ठिकठिकाणी आता आर्थिक गुन्हे शाखा ही तपासणी सुरू त्यांनी केलेली आहे आणि या तपासाला सुद्धा वेग आलाय। मुंबईत टोरेस ह्या नावाचा मोठा स्कॅम करण्यात आलेला आहे। लोकांना डायमंडच्या नावाने फसवणूक करण्यात आलेला आहे। गुंतवणूक करा आणि 10% परत मिळवा ह्या 10%चा आमिष दाखवून जे लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। या टोरेस कंपनीचा स्कॅम बाहेर आल्यानंतर दादरचा पाठोपाठ आता कांदिवलीमध्ये देखील आर्थिक गुन्हे शाखाकडून धाड टाकण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकतात की कांदिवलीतली हा टोरेस कंपनी जी आहे शॉप आहे। ह्या टोरेस शॉप मध्ये आता आर्थिक गुन्ह्याच्या शाखेचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे आता चौकशी करतात आहेत की जे आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि ज्या आर्थिक व्यवहारामध्ये किती लोकांची याच्यामध्ये फसवणूक करण्यात आलेली आहे। दुकानचे जे मालक आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। टोरेसचे जे कंपनीचे जे 3 आरोपी आहे यांना देखील अटक करण्यात आलेला आहे। मात्र त्यांना 18 तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या धाडमध्ये आता पोलिसांकडून आणि आर्थिक शाखे गुन्हाकडून पूर्णपणे चौकशी करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन नागेशसह पी मल्लिकार्जुन, पोळारी न्यूज, मुंबई।